नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. तासगावमधील पेटवडगाव पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या तक्रारीत समेट करण्यासाठी गेलेल्या शिंदे गटाच्या युवा सेनेच्या हातकणंगले तालुका अध्यक्ष अक्षय उर्फ अजिंक्य अशोक माने याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी राजवर्धन पाटील सह 17 जणांच्यावर गुन्हा दाखल आहे. यातील तेजस जाधव याला अटक केली असून अन्य 17 जण फरार आहेत. जखमी अक्षय माने यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्यांसह माजी उपनगराध्यक्षाचे नाव असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील तासगाव इथल्या यश युवराज कुर्णे, प्रभाकर गोविंद कुर्णे, दीपक गोविंद कुर्णे, प्रणव प्रभाकर कुर्णे यांच्यामध्ये तासगाव येथे वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी शिंदे गटाच्या युवा सेना तालुका अध्यक्ष अक्षय उर्फ अजिंक्य अशोक माने आणि त्याचे मित्र पेटवडगाव पोलीस ठाण्याजवळ आले होते. यावेळी जुना वाद उकरून काढून राजवर्धन पाटील, रोहित जाधव, दीपक भोसले, महेश डेळेकर, रोहित पाटील, विशाल दिलीप जाधव, राहुल सुरेश लोहार, ओंकार सुरेश लोहार, राकेश हाके, अक्षय हके, शुभम शिंदे, प्रवीण माने, तेजस दिलीप जाधव, प्रभाकर गोविंद कुर्णे, अजित तानाजी सावंत, विजय अवघडे, शुभम यादव, मंथन सराटे यांनी खंजीर काट्या घेऊन अक्षय माने यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये अक्षय मानेच्या डोक्यावर, हातावर, उजव्या आणि डाव्या काखेत, डाव्या हातावर गंभीर वार करण्यात आले होते. त्याच्यावर कोल्हापूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी फिर्याद प्रवीण बाबू माने यांनी पेटवडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान या संशयितापैकी तेजस जाधव याला अटक करण्यात आली असून उर्वरित 17 जण फरारी आहेत. जखमी अक्षय जाधव याने हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यामध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्यांसह एका माजी उपनगराध्यक्षाचे नाव असल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये राजकीय हेतू असल्याचेही नागरिकांच्यातून बोलले जात आहे. यासह अनेक नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.